नेहमी वादात राहणाऱ्या कालीचरण बाबाचं विधान पुन्हा एकदा वादात आलंय। गोडसेंनी जे केलं ते योग्यच होतं। त्यासाठी महात्मा गोडसेंना कोटी कोटी नमस्कार आहेत असं कालीचरण बाबांनी म्हटलंय। याआधी याच विधानावरून छत्तीसगडमध्ये मोठा वाद उद्भवला होता। दरम्यान विरोधकांनी कालीचरणवरती तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे। गोडसेंनी केलं ते योग्य केलं, बिलकुल योग्य केलं, बिलकुल योग्य केलं। महात्मा नाथुराम गोडसेंना कोटी कोटी नमस्कार आहे। ते नसते तर धर्माचा नाश झाला असता। कालीचरण बाबांनी पुन्हा एकदा महात्मा गांधींच्या हत्येला योग्य ठरवत त्याबद्दल नथुराम गोडसेला कोटी कोटी प्रणाम असल्याचं विधान केलंय। कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना कालीचरण बाबांनी हे विधान केलं, ज्यावरून जो वाद काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या धर्म संसदेत उभा राहिला होता तोच वाद आता महाराष्ट्रात सुरू होण्याची चिन्ह आहेत। जितकं तुम्ही वाचाल नाथुराम गोडसेंना, तुम्ही नाथुराम गोडसेंच्या भक्त व्हाल, गांधीचे विरोधक व्हाल। नाथुराम गोडसेंनी केलं ते योग्य केलं, बिलकुल योग्य केलं, बिलकुल योग्य केलं। महात्मा नाथुराम गोडसेंना कोटी कोटी नमस्कार आहे। ते नसते तर धर्माचा नाश झाला असता। हे कोण बोलणार? कालीचरण? त्याची लायकी काय, त्याचं शिक्षण काय? आणि जो म्हणजे ह्या देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे याला जर तो म्हणत असेल की म्हणजे तो महात्मा आहे, तर मग कालीचरणच्या बुद्धीलाच प्रणाम केला पाहिजे। कालिदास महाराज जो आहे, स्वतःला महाराज म्हणणारा, तो गोडशाचं समर्थन जाहीरपणे करत असेल तर निश्चितपणे राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी। आपला लोकशाहीचा देश आहे, यामध्ये प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे। मग जर राहुल गांधी एकीकडे बनत असेल का मी सावरकर नाही मी गांधी आहे, तर मग असे गोडसेला मानणारे सुद्धा कार्यकर्ते किंवा गोडसेच्या विचारधारेचे सुद्धा लोक असू शकतात। म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलं, त्यांना ते स्वातंत्र्य आहे। त्या स्वातंत्र्याच्या आधारे त्यांनी केलेलं वक्तव्य त्याला आपण काय बोलू शकत नाही। नाथुराम गोडसे जी को नमस्कार है। याआधी छत्तीसगडमध्ये भरलेल्या धर्म संसदेत कालीचरण बाबांनी महात्मा गांधींच्या हत्येचं समर्थन करत शिवीगाळही केली होती। हे सारं जाहीर मंचावर घडलं। कालीचरण बाबाच्या या विधानावरून धर्म संसदेतले काही महंतही नाराज झाले। कालीचरण बाबाच्या विधानाचा निषेध म्हणून रामसुंदर दास यांनी धर्म संसदेचा त्याग केला। बांग्लादेश और पाकिस्तान हमारे सामने कब्जाया, उन्होंने राजनीति के द्वारा कब्जाया। मोहनदास करमचंद गांधी ने सत्यानाश किया। वो नाथुराम गोडसे जी को नमस्कार है, मार डाला। वह महात्मा गांधी ने क्या कुछ नहीं किया जिसे राष्ट्रपिता का के उपाधि से नवाजा गया। अब उनके विषय में इस धर्म संसद से ऐसी बात, ये हमारा सनातन धर्म नहीं हो सकता। मैं बहुत क्षमा चाहता हूं आप सबसे, आप लोग भले ही बुरा लगा हो, लेकिन इस धर्म संसद में अपने आप को अलग करता हूं, पृथक करता हूं। धन्यवाद। धर्म संसदेतल्याच अनेक साधूंनी कालीचरण बाबाच्या या विधानापासून स्वतःला वेगळं केलं। छत्तीसगडच्या सरकारनं कालीचरण बाबा विरोधात राजद्रोहाचा कलम 121 अ, 153 ब 1, सामाजिक शांततेत बाधा आणणं, 295 अ, धार्मिक भावना दुखावणं या कलमांतर्गत कालीचरण बाबाला तुरुंगातही जावं लागलं होतं। मात्र छत्तीसगडच्या धर्म संसदेनंतर कालीचरण बाबानं कोल्हापुरात पुन्हा तेच विधान करून नवा वाद ओढवून घेतलाय। याआधी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांनीही नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं होतं। त्यावरून संसदेत गदारोळ झाला। विरोधकांनी सरकारकडून उत्तर मागितलं। सरकारकडनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्यांचा निषेध केला। अखेर साध्वी प्रज्ञांनी याबद्दल आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याचं सांगत केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली। नाथुराम गोडसे देशभक्त थे, हैं और रहेंगे। ऐसा बोलने उनको आतंकवादी कहने वाले लोग स्वयं के गिरेबान में झांक के देखें। अब की चुनाव में ऐसे लोगों को जवाब दे दिया जाएगा। हमारे महात्मा गांधी जी जो राष्ट्रपिता की जो हत्याकारी है, वो हत्याकारी को देशभक्त कहलाता है। ये सदन का चुप रहेगा, ये सरकार का चुप रहेगा। ये सरकार को खुलकर कहना चाहिए, ये नाथुराम गोडसेपंथी है, ये गांधीपंथी है। नाथुराम गोडसे को देशभक्त कहे जाने की बात तो दूर, मैं समझता हूं कि यदि देशभक्त मानने की किसी की सोच है, हम इस सोच को ही पूरी तरह से हमारी पार्टी खंडन करती है, हमारी सरकार वो खंडन करती है।
चाहे कोई किसी भी दल का हो, किसी भी जात का हो, किसी भी मजहब का हो, महात्मा गांधी को सभी अपना आदर्श मानते हैं। मेरे द्वारा की गई किसी भी टिप्पणी से यदि किसी भी प्रकार से किसी को कोई ठेस पहुंची हो तो उसके लिए मैं खेद प्रकट कर क्षमा चाहती हूँ कि संसद में दिए मेरे बयानों को तोड़ मरोड़ कर गलत ढंग से पेश किया गया है। मेरे बयान का संदर्भ कुछ और था। महात्मा गांधी द्वारा देश के प्रति सेवा कार्य का मैं श्रद्धा और सम्मान करती हूँ। मात्र कालीचरण बाबानं छत्तीसगड मधल्या विधानाबद्दल माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता। खुद्द कालीचरण बाबा याआधी महात्मा गांधींचा भक्त होता। भगव्या वस्त्रांऐवजी खादी त्यांची वेशभूषा होती। मात्र जसजसं वाचन वाढलं तसतसं गोडसे देशभक्त वाटू लागल्याचा दावा कालीचरण बाबाचा आहे। कालीचरण बाबाची विधानं पाहिली तर आपण आता लोकशाही देशात राहतो हे त्यांना मान्यच नाहीये। हा तोच कालीचरण बाबा आहे ज्यानं काही महिन्यांपूर्वी जर धर्मासाठी खून केला तर वाईट नसतो, आपले सगळे देव हिंसक आहेत, छत्रपती शिवरायांनी सुद्धा धर्मासाठीच मारामाऱ्या केल्या असं कालीचरण म्हणाला होता। खून करणं काही वाईट नाही आहे जर उद्देश धर्मासाठी देशासाठी आहे तर। खून करणं काही वाईट नाही आहे जर उद्देश धर्मासाठी देशासाठी आहे तर। देवता हिंसक आहे, मारामाऱ्या करणाऱ्या म्हणून आपण पूजतो। छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी जर त्यांनी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण पूजलो असतं काय? छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी जर त्यांनी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण पूजलो असतं काय? जर एखादी मुलगी जादू टोण्यानं लव जिहादची शिकार बनली असेल तर डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि ते पाणी सकाळी मुलीला पाजलं तर जादू टोणा बेअसर होतो हा शोध लावणाराही कालीचरण बाबाच होता। तांत्रिक प्रयोग, सारे मुसलमानी तांत्रिक प्रयोग डुकराच्या दातासमोर भेल आहे। डुकराचे केस पाण्यात भिजत टाका, डुकराचा दात भिजत टाका आणि ते पाणी जे लव जिहाद मध्ये अटकलेली पोरगी आहे त्याच्या तोंडात 2 थेंब टाका। पहिले लेडी कॉन्स्टेबलला सांगा हिच्या शरीरावर जितकी गंडे धागे दोरे तावीज असतील ते काढा आणि म्हणजे 2च थेंब सारे मुसलमानी प्रयोग भसा। तुर्तास आता महाराष्ट्र सरकार कालीचरण बाबावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।